विटा बस स्थानकात दत्त जयंती सोहळ्याची व जन्मकाळची जय्यत तयारी। भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन। विटा शहरातील विटा बस स्थानकात सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती सोहळा व जन्मकाळाची जय्यत तयारी झाली असून मंगळवार दिनांक 26 रोजी 6:10 श्री दत्त जयंती जन्मकाळ व फुले टाकण्याचा कार्यक्रम तसेच सुटवडा वाटप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती मंदिराचे पुजारी यांनी दिली आहे। तरी जास्तीत जास्त भाविकांनी या दत्त जयंती सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार विटा स्टँडच्या दत्त मंदिरमध्ये मधुकर देशपांडे पुजारी दत्त जयंतीचा उद्या कार्यक्रम आहे 26/12/2023 संध्याकाळी 6:05 फुलाचा कार्यक्रम आहे। प्रथम जन्मकाळ, 2 नंबर पाळणा म्हणजे बारशे, 3 नंबर आरती करणे, आरती झाल्यानंतर सोंटोडा वाटप करणे याप्रमाणे दत्त मंदिराचा कार्यक्रम आहे। याची रूपरेषा खालीलप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेवण असते आणि सोंटोडा वाटप केल्यानंतर भक्तांना सर्व ठिकाणी प्रसाद वाटप केलेलं असतं। बाहेरच्या लोकांनी आणलेला प्रसाद आम्ही प्रामाणिकपणे वाटप करत असतो। त्यानंतर कुठलेही प्रकारची तक्रार येत नाही आणि सगळे एस टी महामंडळाचे कामगार आणि स्टाफ हा वर्ग पहिल्यापासून चांगला आहे। सगळे वागणूक चांगली देत आहेत, आम्हाला काही शंका नाही। आणखीन काय जन्मकाळ सोहळ्यानंतर धार्मिक विधीप्रमाणे काय काय कार्यक्रम केले जातात? धार्मिक विधीप्रमाणे प्रथम जन्मकाळ झाल्यानंतर पाळणा म्हणणे म्हणजे बारसं, बारशानंतर आरती करणे आणि आरती झाल्यानंतर सोंटोडा करणे म्हणजे सोंटोडा वाटप असतो। आणि सोंटोडा वाटपानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी महामंडळाचं जेवण असते, प्रसाद महानैवेद्य महाप्रसाद असतो आणि बाकीच्या लोकांनी दिलेले जे प्रसाद आहे, कोण जिलबी लाडू आणते त्याचं प्रसाद प्रमाणे वाटप असतो। आणि सोंटोडा पण आम्ही प्रत्येक भक्ताला देत असतो संध्याकाळच्या टायमाला फुलं पडल्यानंतर। आणि लोकांची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि एस टी महामंडळाचं आम्हाला पहिल्यापासून सहकार्य आहे आणि एस टी महामंडळ कामगार सर्व स्टाफ आम्हाला सगळं सहकार्य करतं आहे आणि चांगलं आहे, चांगली वागणूक देत आहेत, कुठल्याही शंका नाही। आणखीन काय जास्तीत जास्त सर्व भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसाद सोंटोडाचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।